महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्यांमध्ये सतत काही ना काही सुरू असतं ना. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी अलीकडे जी काही एक आवाई उठवणं चाललं आहे की इथले उद्योगधंदे, इथले ऑफिसेस गेली गुजरातला. ठीक आहे, गेले असतील, नाकारण्याचं कारणही नाही आहे. जेव्हा सत्तेमध्ये एखाद्या प्रदेशातली माणसं असतात तेव्हा त्या त्या प्रदेशाची जी काही सुधारणा त्यांच्या मनात दडून राहिलेली असते ती करण्याचा आटोकाट प्रत्येक नेता प्रयत्न करतो. आज हा प्रश्न माझ्या व्हिडिओद्वारे उपस्थित करण्याचं कारणही तसंच आहे की आज जे आरडाओरडा चाललेला आहे हा पूर्वीच्या सरकारच्या काळात, म्हणजे अगदी 90च्या दशकामध्ये आणि त्यानंतर 2000 पासून 2009पर्यंत मुंबईमधल्या किती गिरण्या बंद पडल्या, किती कंपन्या बंद पडल्या. गिरण्या तर बंद पडल्या त्या पडल्याच, अनेक लोक उपजीविकेसाठी वणवण फिरणं त्यांच्या नशिबी आलं, खूप खस्ताखात आयुष्य जगणं हे नशिबी आलं. त्या गिरण्या बंद पडल्या, कंपन्या बंद पडल्यानंतर किती कुटुंबांची काय वाताहत झाली याची काही गणतीच नाही आहे. मग मुंबईवर त्यावेळेस जे हे संकट आलं त्यावेळेस हा आरडाओरडा केला असता तर लाखो कुटुंबांच्या दुवा मिळाल्या असत्या, आशीर्वाद मिळाले असते. उगीच एखाद्या गोष्टीचा अवडंबर करायचं आणि नाहक कोणाला तरी बदनाम करत राहायचं, ही जी मानवी प्रवृत्ती आहे ना, हीच प्रवृत्ती घाणेरडी आहे आणि अतिशय घातक आहे. गेल्या कुठे एवढ्या मुंबईतल्या जवळपास 35 ते 36 मोठमोठ्या कंपन्या मुंबईमधून गाशा गुंडाळून नक्की गेल्या कुठं? त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? मग नक्की त्या जमिनींची भूक कोणाला होती? मग त्या गिरण्यांच्या जमिनी, कंपनींच्या जमिनी कोणाच्या घशात गेल्या? थोडं संशोधन केलं पाहिजे ना. जर सामान्य जनतेला या गोष्टी माहिती असतील तर या नेते मंडळींना आपल्याच भाऊबंधांनी काय काय केलं हे सुद्धा नक्की माहीत असतं. फक्त काय आहे, त्याच्या खोलात त्यांना जायची इच्छा नसते. फक्त वरपांगी इतरांना आपण कसं बदनाम करू शकतो आणि आपला हेतू कसा साध्य होतो हेच पाहत असतात. आता याच गुजरात सरकारचं आजची बातमी, आजची म्हणण्यापेक्षा माझ्या वाचनात गेले अनेक दिवस ही बातमी आलेली आहे. अतिशय स्पृहणीय असा उपक्रम हे गुजरात सरकार राबवत आहे. कोरोनाचा काळ गेला, त्याच्यामध्ये जितकी म्हणून आपली मनुष्यहानी झाली तेवढीच कदाचित त्यापेक्षा जास्त मनुष्यहानी पूर्ण भारतभरात अपघातामध्ये होत असते. हे सुद्धा सर्वमान्य आहे. यामध्ये गुजरात सरकारने अशी एक माहिती काढली की गुजरातमध्ये रेल्वे दुर्घटना किंवा रस्ता दुर्घटना यामध्ये किती माणसं मृत्युमुखी पडतात, आणि सर्वे केल्यावर 6900 हा आकडा त्यांच्या स्टडीमधून बाहेर आला. 6900 लोक दरवर्षी गुजरातच्या हद्दीत अपघाताचे बळी ठरतात. मग हा आकडा आपल्याला कमी करता येईल का? म्हणजेच अपघातस्थळी जर काही सिरियसनेस असेल जखमींमध्ये तर जितक्या लवकर, जितक्या जवळच्या हॉस्पिटलला त्या रुग्णांना इलाज मिळेल तेवढे जीव आपण वाचवू शकतो. हा एक सेंट्रल पॉईंट मनात धरून त्यांनी एक स्कीम काढली की गुजरातमध्ये एंट्री केल्यानंतर आणि गुजरात संपेपर्यंत जे कोणी भाविक लोक गुजरात पाहायला, गुजरातमध्ये देवदर्शनासाठी येतात, टुरिस्ट, आणि जर अशा काही अपघात आला
त्यांना तोंड द्यावं लागतं. खूप मोठ्या जखमा होऊन ते रस्त्यावर विव्हळत पडलेले असताना त्यांना जर काही जनतेने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर गुजरात सरकारने पहिले 50,000 रुपयाची ट्रीटमेंट हे सरकार करेल. गुजरात सरकार त्याचं 50,000 रुपयाचं बिल त्या हॉस्पिटलला पे करेल. त्या व्यक्तीला, त्या जखमीला, त्याच्या नातेवाईकांना किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची आर्थिक तोशीस लागू देणार नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातनं केवढा मोठा निर्णय आहे हा. आज आपल्या महाराष्ट्र सरकारने एक योजना नुकतीच चालू केली. अतिशय चांगली योजना आहे, लाडकी बहीण योजना. अरे मिळू द्या ना, ज्यांची गरिबी वर्षानुवर्ष चालू आहे घरामध्ये, अशा घरातल्या एखाद्या स्त्रीला ती जर त्या नियमात बसत असेल तर तिला 1,500 रुपयांची मदत जाऊ द्या ना, चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आज गुजरात सरकारचं मी लाख अभिनंदन करू इच्छितो. कारण ॲक्सिडेंटल डेथ हा लवकर उपचार न मिळाल्यामुळं जास्तीत जास्त लोक मरण पावतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आणि दुसरा एक नियम जो केला, पूर्वी लोक घाबरायचे अपघातामधून कोणाला आपण उचलून दवाखान्यात नेलं तर आपल्यावरच येईल की काय, कुठे कोर्टात चक्रा मारायच्या, कुठे एव्हिडन्स द्यायला जायचं, कुठे पोलीस स्टेशनला जात बसायचं. अशी एक मेंटॅलिटी लोकांची का होऊन गेली होती? कारण तो कारभार तसा त्रासदायक होता. त्याच्यातसुद्धा आता सगळ्या सरकारने शिथिलता दिलेली आहे. त्यामुळं कुठेही अपघात झाला तर माणुसकी दाखवण्यास कृपा करून कोणीही घाबरू नका. आणि गुजरातमध्ये फिरायला जाताना हा नियम तुम्हाला माहीत असावा म्हणूनच माझा हा छोटासा प्रयत्न. आणि हा प्रयत्न करावासा का वाटला, याला पार्श्वभूमी आहे. नुकतीच माझी काही मित्रकंपनी पुण्यातून सुरतला गेली होती. स्वतःची कार केली होती. आलटून पालटून 2 मित्र माझे गाडी चालवत होते. सुरत बघायला आणि गुजरातमधील देवदर्शनाला म्हणून हे 6 मित्र, एर्टिगासारखी गाडी आहे त्याची, ती घेऊन ते गेले आणि त्यांना एका अपघाताला येताना तोंड द्यावं लागलं. परतीच्या प्रवासात त्यांना गुजरातमध्येच अपघात झाला. कर्मधर्म संयोगाने त्यांच्यापैकी किरकोळ जखमी झाले, त्यामुळं ते वाचले असं म्हणायला हरकत नाही. परंतु गाडीचं प्रचंड मोठं नुकसान झालं. एका टेम्पोशी त्यांची धडक झाली. अर्थात सामंजस्याने सगळं घेतलं गेलं आणि आता गाडी तिकडे रिपेरीला टाकली. पण हाच अपघात मोठा झाला असता तर कदाचित हा नियम त्यांना मला पहिल्यांदा सांगावा लागला असता. त्या अनुषंगाने धावपळ करा म्हणून मी इथनं फोनवर नक्की सांगितलं असतं. तर आज माझ्या मित्रांवरती ही वेळ आली, ती कोणावरही येऊ शकते. आज ते बचावलेत, त्यांना विशेष काही जखमा झाल्या नाही. म्हणजे छोट्याशा दवाखान्यात जाऊन सगळं भागलं आणि अगदी शेकड्या आणि हजारामध्ये त्यांनी ताबडतोब स्वतः खर्च केले. हा भाग सोडून द्या. पण जिथं मोठा अपघात होतो, जिथं डिरेलमेंट होतं, रेल्वेचा अपघातसुद्धा त्यांनी कव्हर केला. याच्यात रेल्वेच्या अपघातातसुद्धा जर जखमी झाले तर रेल्वे डिपार्टमेंट तर करतंच खर्च. तथापि गुजरात सरकारने 50,000पर्यंत प्राथमिक जो खर्च होतो रुग्णाला आणल्या तो 50,000 बिल देण्याची मानसिकता, तयारी दाखवली आणि तशी नियमावलीसुद्धा जाहीर केली. पुण्यातून किंवा कोणत्याही शहरातून गुजरातकडे जाणाऱ्या सगळ्या लोकांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला माहिती असावी. एकमेकात नेहमी गुजरातला जाणाऱ्या लोकांमध्ये असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा गुजरात सरकारचं लाख अभिनंदन. कारण 50,000 ही रक्कम तशी पाहिली तर खूप मोठी आहे. त्यातून मला गुजरात सरकारचं कौतुक करावंसं वाटतं की त्यांनी कोणतंही बंधन याच्यामध्ये घातलं नाही आहे. म्हणजे कोणाही भारतीयाला गुजरातच्या एरियामध्ये रेल्वे दुर्घटना किंवा कार दुर्घटना, बस दुर्घटना, कोणत्याही 4 व्हीलर 2 व्हीलरची दुर्घटना होऊन तो जर काही सिरियस झाला तर 50,000 रुपयापर्यंतचा खर्च गुजरात सरकार उचलणार आहे. इवन एखादा नॉन रेसिडेंट इंडियन गुजरातमध्ये काही कामानिमित्त आला आणि त्यालासुद्धा असं काही सफर व्हावं लागलं तरीसुद्धा गुजरात सरकार त्याला मदत करणार आहे. म्हणजेच इररिस्पेक्टिव्ह ऑफ नॅशनॅलिटी अँड रिलिजन, गुजरात सरकार विल डेफिनेटली हेल्प टू एव्हरीबडी
who suffered in accident within the territory of course, गुजरात only. मित्रांनो, अशा ज्या योजना येतात त्या योजनांचं खरोखर मनापासून एक नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून कौतुक करावंसं नक्की वाटलं पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्यासाठी छाताडामध्ये एक मोठं मन लागतं. ते मोठं मन घेऊन जरा प्रत्येकाने जर हिंडायचं ठरवलं तर अशा अनंत योजना तुम्ही आम्ही नागरिक या सरकारला कळवू शकतो. आता पहा ना, कुठल्याही धर्माचं बंधन नाही आहे, कुठल्याही जातीचं बंधन नाही आहे, कुठल्या देशातून तू गुजरातमध्ये आला हेही बंधन नाही आहे. म्हणजे किती मानवतेच्या दृष्टिकोनातून ही योजना आखली गेली आहे. त्यासाठी गुजरात सरकारला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आणि ऑफकोर्स ही योजना अशीच कार्यान्वित राहावी आणि अशाच नवनवीन जनतेच्या हिताच्या योजना कार्यान्वित व्हाव्यात. सर्व सरकारांचं असं काहीतरी डोकं चालावं याच सदिच्छेसह इथंच थांबतो. धन्यवाद.